अपक्षच राहणार सगळे, आघाड्या फागाड्या काही नाही. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार देण्याचा विचार करताय तुमच्याकडे? गरज मताचाच लढाई आहे. आमच्याकडे नेते काही काही येत आहेत, काही म्हणलो आम्ही तुम्हाला, त्यातली बी आता काहींचं म्हणणं असं आहे, उदाहरणार्थ आता 87 आले, त्यातले अर्धे असे आहेत, जाऊ दे सांगतो, तुम्ही पत्रकारले कलाकार असतात, तुम्ही उठून काढिता ना, त्यातले काही असे येत, ते मला म्हणतात आमचे 6 पक्ष आणि तिकीट देणार दोघाला, आमचा चौघाचा कार्यक्रम झाला. मग ते त्यांच्याच मध्ये ते घरानं काय परवडत नाही बा आम्हाला, तो म्हणतो हे घरानं नाही परवडत राव आम्हाला, त्यांचं जुटलंय. ते म्हणतात मग त्याच्यापेक्षा तुमचं परवडत, तुम्ही दगड ठेवा काय करता, मग ते पाड्याला परवडत आम्हाला. म्हणजे एवढी खतखत त्यांच्या बी पक्षात, त्या 6 पक्षात. ही गरजवंतांची लढाई, कोणाला तिकीट द्यायचंय हे मात्र मी त्या मतदारसंघातला जेवढी इच्छुक आहेत तेवढ्याच्या समोर ठेवणारे की यातला कोण एक द्यायचं. मग ते मतदारसंघातले लोक चॉईस करते कोण द्यायचं, मग तो गरीब द्यायचा का श्रीमंत द्यायचा ते ठरवतो. निवडून आणायला सभा घ्यायला मी. क्रायटेरिया काय ठरवला तुम्ही नेमका त्याचा? आणखीन नाही, इतके लोक उभं केलं की मग देवेंद्र निवडणूक त्याच्यामुळे पुढे मी राजकारणातले पत्ते पण करीत नसते म्हणते, मी बी अर्धेच करतो ना अर्धेच तसे ठेवतो. ते ना आमच्यावर षडयंत्र टाकलं होतं आता, ही डाव आहे फडणवीस साहेबांचा निवडणूक पुढे टाकलायचा. कारण त्याला 29 तारखेला आम्ही काय निर्णय घेतो यानुसार वागायचं होतं. आम्ही कोण उमेदवार देतो मग तसा द्यायचा, आम्ही कोणते मतदारसंघ लढायचं म्हणतो मग ते करायचं, आम्ही कोणासोबत येतो मग त्याच्यावर ही करायचं. मग त्याचे एकूण सगळे डाव होते आणि मला ते सगळं त्या दिवशी क्लिअर करायचं होतं. पण आम्ही लय नशिबाने आहेत मराठी, ते 29 नंतर म्हणायला पाहिजे होतं निवडणूक पुढे राहिली. मग मात्र मला लय परिश्रम करायला लागले असते, खूप कसरत करावी लागली. ती 29 आधी म्हणल्यामुळं आयला मला आपणच सावध झालो, कशाला आपण नंतर बघू म्हणलं, जाऊन सलाईनवर सगळे. बरं पाटील, तुमचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. आता तुमची भूमिका आहे अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की तुमची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका आहे. या तिन्ही पक्षातल्या कुठल्या अशा एक प्रमुख नेत्याने तुमच्या भूमिकेला समर्थन दिलं? आम्हाला त्यापेक्षा त्यांच्या समर्थन ऐकण्यापेक्षा आणि घेण्यापेक्षा माझ्या समाजाचे प्रश्न लढायला मी खंड. कोण आमचे कोण बोलला काय, धोका दिलाय काय, काय दिलाय, आमच्यासाठी कोणाला फायदा झाला हे महत्वाचं. माझ्या मराठा समाजासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आम्हाला आमची ताकद दाखवणं गरजेचं होतं. आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल ते होता की आमची ताकद दाखवणं गरजेचं होतं. का त्यांचे निवडून नाही आले का, यांचा फायदा झाला आणि त्यांचे काय कमी आले? जळगावचं कोण आहे, साताऱ्यात कोण आहेत, पुण्यात कोण आहेत? नाही म्हणा त्यांना मराठ्याचा फायदा नाही झाला. उगा तर ते बोलायचं म्हणून बोलायचं, काहीतरी या आघाडीला झाला आणि त्या घोंगडीला झालं असं काहीतरी बोलायचं मुग. आम्हाला आमची शक्ती दाखवणं गरजेचं होतं आणि मराठ्यांची शक्ती ही आम्हाला आमची दिसली. आता जर ठरलं तर एकदा पाडून ताकद दाखवली, आता निवडून आणून मराठी ताकद दाखवते ना, असं काही नाही. ठरलं तर आता ते जर तरचा विषय, पण ताकद दाखवणार आम्ही यावेळी. त्यांनी जर आरक्षण नाही दिलं 113 जागेवर भोगाच केला म्हणायचं त्यांचा. बरं पाटील, तुम्ही असं कुठं जाहीर केलं नाही की जर मराठा समाजाला ओबीसी मधून जर या सरकारने आरक्षण दिलं तर तुम्ही या सरकारच्या बाजूची भूमिका घेता, निवडणुकीमध्ये त्यांना निवडून द्या असं आवाहन करताना असं कधीच म्हणलं नाही आतापर्यंत, जेव्हापासून हा लढा चालू झाला तेव्हापासून? कारण मला राजकारण करायचं नाही, ते राजकीय डाव असतो. जेव्हा आरक्षण देईन त्याच्या बाजूने आम्ही राहू. काय ठेका घातला काय माझ्या जातीने यांचे झेंडे उठलायचं, रेकॉर्ड करायचा? आम्ही काय ठेका घेतला का? काही काही रेकॉर्ड करायचा. काय काय म्हणते मी 5 वेळेस निवडून आलो, एवढे बस आलो, 6 वेळेस होतो, तिकडे नाल्यात जाऊन पण नाही एखाद्या. तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतला मराठीने, एवढीच बार मला निवडून द्या म्हणतात. मग मी कवाचो भरत नाही, मरण ना तिकडे जाऊन. ए काय तुमचे धंदे, आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडलाय, आमचे लेकर मोठे करायचं पडले, तो हा रेकॉर्ड कुठं करतो? आम्ही तो आत्याचं पोरग मग एवढे बार निवड, आत्याचं पोरग आहे म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आमच्याकडून? आणि आमच्या पोरग काढी लावतो का, मारतो का? सगळे यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत. आता सहज बोलते ती, मी मोठा आहे, उद्योगी, व्यावसायिकी, मग ते 20 पोरं नाही लावले का नोकरीला, मग त्याच्यामुळे मला निवडून द्या. तो का उपकार केला का ती 20 लावले तर? तू त्यांना पगार देतो, ते काम करतात, त्याच्या चौपट तुला उत्पन्न होतंय. मग तू कारखान्यात लावतो, कंपनीत लावतो, तू एखाद्या शाळेत लावतो, एखाद्या कॉलेजवर लावतो, उपकार नाही करीत. अंधारात बिल्ले मोठं गाभाळ घेतो. शिक्षक म्हणून तुला नोकरी लावायचं असलं तरी तो आहे तिथं
शाळेवरती काम करतो तेव्हा तो पगार देतो आणि तो काय फुकट नाही देत, तुला उत्पन्न नाही दे. तुला शाळेचं उत्पन्न आहे, तो काय कारखान्याचं आहे, तो काय कंपनीत लावशील एखाद्या तिथं उत्पन्न नाही. आम्हाला कष्टच करावं लागतात ना तरी, म्हणून निवडून द्यायचं काय तुला? शाळेवर एखादा शिक्षक केला, कारखान्यात एखादा नोकरी लावला म्हणून त्याचं उत्पन्न नाही होत का 5-10 पट तुला आमच्या जीवावर? आमचं कष्ट आहे, तू येशीतच ये. जे नोकरी लावले लोक यांचे कष्ट आहेत आमचे. फक्त हिशोब करतो, वार्षिक अहवाल सादर करा, आर्थिक नफा किती, आर्थिक तोटा किती. हे गणित आता तुम्ही गोरगरीबाला शिकूच नका. गोरगरीब तुमच्या पुढे गेला. फक्त आम्हाला आता गरीब कशी मोठी होती याच्यासाठी काम करायचं. पाटील चला, धन्यवाद. पाटील उद्या महाविकास आघाडीकडनं ते बदलापूर प्रकरणात निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली. कसं बघता पाटील तुम्ही बंद? नाही बंद कर कसं बघणार, ही नाही, ही काय प्रश्न नाही, पण ती घटना लय वाईट. हे असलं होणं, फडणवीस साहेबांना कसं शोभतं ते कसे लक्ष देत नाहीत ह्या गोष्टीकडे, हे अवघड आहे. कारण मी प्रत्येक प्रश्नात राजकारण नाही करणार. पुढं आमचं आणि त्यांचं जरी आरक्षणात लागलं असलं तरी मग कसल्या प्रश्नात ही करणार आहेत. पण ते लेकरू आहे, या राज्याचं देशाचं ते लेकरू आहे. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, 100% न्याय मिळाला पाहिजे. नसता पुन्हा जनता रस्त्यावर उतरलं, सुट्टी नाही त्या. मी काय हे राजकीय आरोप करत नाही किंवा देवेंद्र फडणवीसला विरोध करायचा म्हणून करत नाही. पण लेकरू हे राज्याचं आहे, तसं ते देशाचं आहे. त्या लेकरावर झालेला अन्याय, त्याला न्याय म्हणजे न्यायच मिळाला पाहिजे. विरोधक राजकारण करतायत असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. ते काही मत असेल मग पाहता ते उत्तर मी कसं तेच म्हणतो ना, त्या लेकरात मला राजकारण नाही करायचं. पाटील शेतकऱ्याच्या ते राज्याचं प्रश्नासाठी लेकरू, देशाचं लेकरू, त्याला न्याय भेटला पाहिजे याच्यावर आम्ही ठाम आहे. पाटील शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. नेहमी कसं आंदोलन असणार आहे, कशी दिशा त्या आंदोलनाची असू शकते? ते तर आणखीन क्लिअर केलं नाही, परंतु आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत ना. याच बरोबर मागणी करून असता शेतकऱ्यांना देणारं बनावं लागणार. आंदोलन बी करीत बसण्यापेक्षा, आंदोलन तर करणारच, पण आंदोलनच नुसते करीत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी, मराठ्यांनी, या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे देणारं बना ना. तुमचा प्रश्न तुम्ही सोडवा, आंदोलन करायची गरजच नाही, आंदोलन करण्याची गरजच नाही. गरिबीतून जर बाहेर तुम्हाला निघायचं असलं तर तुम्हालाच आता परिवर्तनवादी विचाराचं व्हावं लागणार आहे. तुमच्या मतात आणि मनात दोन्हीत तुम्हाला आता बदल करावा लागणार आहे. पाटील एक शेवटचा प्रश्न की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र तुमचा सातत्याने रोग जो आहे तो उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर असतो. नेमकं काय याचं कारण आहे बरं? तुम्ही गाडी घेतली तर गाडीची किंमत आहे तुमच्या बी गाड्या, त्याला फिटरकडे न्यावं लागेल. फिटरने जर एक अन्नट दिलं ठेवलं तुम्हाला परत त्याच गॅरेजवर आणावं लागेल. मेन फिटरच ती मेन फिटरच ती. दुसरं बोलून करता काय? इकडून जमा करते आणि तिकडून नट बोल्ट गोळा करते, ते चौकून त्याचं जॉईंट देऊन ती सुरू करतात गाडी. सरकार सुरू केलं देईन आता, इकडून तिकडून जॉईंट देऊन मग मेनच तेच करून देत नसतील. ओके.